तुम्हाला तुमचा पगार रुपयापर्यंत, क्रेडिट कार्ड बिलाची तारीख आणि पुढच्या प्रमोशनची वेळ माहित असेल, पण एक गोष्ट कुणीच तुम्हाला सांगत नाही. तुम्ही तुमचं करिअर घडवत असताना तुमची प्रजनन क्षमता मात्र उलट्या गणनेवर असते आणि करिअर सारखी ती थांबवता येत नाही. तुम्ही त्यासाठी मुदतवाढ मागू शकत नाही. तुम्ही नंतर पुन्हा त्याकडे वळू शकत नाही. आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे या महिलांनी बहुतेक सगळं बरोबर केलं. त्यांनी मेहनत करून अभ्यास केला, यशस्वी करिअर घडवलं, पालकांना साथ दिली, योग्य वेळेची वाट पाहिली. शेवटी जेव्हा त्या तयार झाल्या तेव्हा त्यांचं शरीर साथ देत नव्हतं. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, फक्त तुमच्यासोबत काय घडतंय याची जाणीव करून देतेय. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना विखे आहे. चला, मी तुम्हाला सांगते की तुमच्या शरीरात नेमकं काय घडतंय. स्त्री वंध्यत्व म्हणजे तुम्ही बराच काळ बाळासाठी प्रयत्न करत आहात. विना गर्भनिरोधक लैंगिक संबंध ठेवूनही गर्भधारणा होत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मूल होणार नाही. फक्त तुमच्या शरीरातील अंडी किंवा हॉर्मोन्समध्ये काही समस्या असू शकते. तुमच्या फलोपियन ट्यूब्स, गर्भाशय किंवा तुमच्या जोडीदाराचा शुक्राणू हे सुरळीतपणे काम करत नाही. कदाचित हे तुमच्याबद्दल आहे. वय 34, टेक कंपनीत काम, 30व्या वर्षी करिअर नंतर लग्न केलं, करिअर नंतर 32व्या वर्षी प्रयत्न सुरू केले आणि आता 34व्या वर्षी 2 वर्षानंतर तुम्ही क्लिनिकमध्ये बसलेले आहात, हातात सर्व नॉर्मल रिपोर्ट्सची फाईल घेऊन. डॉक्टर म्हणतात कारण न सापडणारी वंध्यत्व. सासूबाई म्हणतात टेस्ट नॉर्मल आहेत, कदाचित जास्त विचार करताय. आमच्या वेळी हे नव्हतं. पण एक गोष्ट कुणीच सांगत नाही. वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबातील मतांमध्ये एक गोष्ट हरवते आणि ती म्हणजे वेळ. ही गोष्ट कुणीच तुम्हाला सांगत नाही. तुमचा करिअर, नवीन कौशल्य, चांगली पगार आणि त्या प्रमोशनसाठी वर जात असताना तुमची प्रजनन क्षमता मात्र हळूच कमी होत चालली आहे. तुमच्या 20च्या सुरुवातीला दर महिन्याला गर्भधारणा होण्याची शक्यता 20 ते 25% असते. प्रत्येक वेळी प्रयत्न केल्यावर 35व्या वर्षी ती शक्यता 10 ते 15% वर येते. 40व्या वर्षी ती 5 ते 8% पेक्षा कमी होते आणि गर्भपाताचा धोका प्रचंड वाढतो. हे असं नाही की तुम्ही 35व्या वर्षी अचानक दरीत पडता. ही एक उतरण आहे आणि बहुतांश शहरी भारतीय महिला त्यांच्या करिअरच्या शिखरावर पोहोचतात नेमकं जेव्हा ही उतरण आणखी तीव्र होते. आणि अनेक शहरी भारतीय महिला ही उतरण चढायला सुरुवात करतात तेव्हाच जेव्हा शरीरशास्त्राने घसरण सुरू होती. गेल्या 10 ते 15 वर्षात काय बदललं ते पहा. तुमच्या आईने पहिलं मूल 24व्या वर्षी झालं, पण तुम्ही मात्र तो निर्णय 30च्या दशकात घेत आहात. ही 8 ते 10 वर्षांची तफावत आहे जी प्रजननाच्या दृष्टीने खूप मोठी आहे. PCOS, थायरॉइडच्या समस्या, अनियमित पाळी या इतक्या सामान्य झाल्या आहेत की महिलांनी फक्त त्याशी जुळवून घेतला आहे. पण या किरकोळ साईड इफेक्ट्स म्हणजे या तुमच्या शरीराचा लवकर इशारा देणारा सिस्टम आहे. यावर भर म्हणजे शहरी तणाव, धावपळीची नोकरी, हार्मोन्समध्ये गडबड आणि शहरातील वायू प्रदूषण जे अक्षरशः 2 ते 3 प्रजनन वर्षात चोरून नेतं. आणि मग हे सगळं घडतं. 33 वर्षांची एक महिला, मेट्रो शहरात नोकरी करणारी, सगळी चाचण्या नॉर्मल, वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही बाळ होत नाही. तिला म्हणतात फक्त रिलॅक्स हो, विचार करू नकोस. पण तिचं शरीर रिलॅक्स होत नाही आणि कुणीच तिला हे होऊ शकतं असं सांगितलं नाही. इथेच सगळ्यात कठीण भाग आहे. तुला शांतपणे सगळं सहन करायचं असतं. तुझी सहकारी तिच्या गर्भधारणेची बातमी देते, तू हसून तिला अभिनंदन करतोस, पण आतून मात्र तू असहाय्य वाटता. कुटुंबाच्या गाठीभेटींमध्ये कोणी थेट विचारत नाही, पण त्यांच्या डोळ्यात तो प्रश्न दिसतो, हिचं काय चुकलंय. तुमच्या नवऱ्याच्या कुटुंबाकडून थेट दोष दिला जात नाही, पण तो दबाव नेहमीच असतो, न बोलता पण जड. तुम्ही विचारायला लागता, मी काहीतरी चूक केलं का? मी लवकर लग्न करायला हवं होतं का? कमी काम करायला हवं होतं का? प्रमोशनचा कमी ताण घ्यायचा का? नाही, तुमचं चुकलं नाही, पण कोणी सांगितलं नाही की जीवशास्त्र थांबत नाही. मग सुरुवातीचे इशारे कोणते असतात? पाळी अनियमित असणं, अचानक खूप हलकी किंवा जड होणं, हे PCOS, थायरॉइड किंवा हॉर्मोनल समस्या असू शकते. पाळीच्या वेळी असह्य वेदना होणं, हे एंडोमेट्रियोसिस असू शकतं. एक शांतपणे वंध्यत्व आणणारा आजार, ते PCOS किंवा थायरॉइड हॉर्मोनचे प्रश्न ज्याबद्दल तुम्हाला काळजी करू नका असं सांगितलं गेलं होतं, तेच तर सूक्ष्म संकेत राहते. आता हे मोठं लक्षात घ्या. 35 वर्षांखाली 1 वर्ष किंवा 35 नंतर 6 महिने प्रयत्नांनंतरही गर्भधारणा न होणे हे तुमच्या शरीराचे संकेत असू शकतात. जर तुम्ही या गोष्टींमध्ये स्वतःला पाहत असाल तर उद्या सकाळी तुम्ही खरं तर काय करायला हवं म्हणजे प्रॅक्टोवर तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञाची भेट ठरवा, जो वंध्यत्व हाताळतो. ChatGPT नाही, IVF सेंटर नाही, तुमच्या जोडीदारासोबत जा. ही दोघांची एकत्रित यात्रा आहे, फक्त तुमची समस्या नाही. त्या पहिल्या भेटीत काही मूलभूत तपासण्या अपेक्षित ठेवा, जसे की रक्त चाचणी, अल्ट्रासाउंड आणि जोडीदाराचे वीर्य विश्लेषण.
अनेक जोडप्यांना जीवनशैलीत बदल किंवा अंडोत्सर्जनासाठीच्या औषधांनी फायदा होतो. IVF हा सहसा तिसरा किंवा चौथा टप्पा असतो, पहिला नाही. जर तुमचे वय 38 पेक्षा जास्त असेल तर तुमचा डॉक्टर थोडं जलद पाऊल उचलू शकतो आणि ते पूर्णपणे योग्य आहे. हे लक्षात ठेवा, तुम्ही तुटलेले नाही, तुम्ही उशिरा आलेले नाही आणि तुम्हाला हक्क फक्त माहितीचा नाही, शांततेचाही आहे. काळजी करण्याऐवजी आजच प्रॅक्टोवर सल्लामसलत बुक करा. या चॅनलवर आम्ही महत्त्वाच्या विषयांवर अंमलात आणता येतील अशा सल्ल्यांची नेहमीच माहिती शेअर करतो. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.